मोठी बातमी सध्या समोर येते। शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना हा नोबेल पुरस्कार मात्र देण्यात आलेला नाहीये। ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला नाहीये। शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली। डोनाल्ड ट्रम्प यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला नाहीये। ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाहीये। तर ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाहीये। मारिया मशाडो यांना शांततेचं नोबेल हे जाहीर झालेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेत। सतीश सर, शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती, मागणी केली होती, मात्र त्यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला नाहीये। नक्कीच अंकिता, वर्ष 2025 चा नोबेल पीस प्राइज हा व्हेनेझुएलाच्या डेमोक्रेसीसाठी, लोकशाहीसाठी लढणाऱ्या मरिया कोरिना मचाडो यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे व्हेनेझुएलाचे जे डिक्टेटर आहेत त्याचे त्या ठिकाणी एक प्रकारे डिक्टेटरशिप त्या ठिकाणी राहिलेली आणि त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम या करतात। डोनाल्ड ट्रम्प विषयी जर म्हणायचं असेल तर आपण वेळोवेळी त्यांची विधानं ऐकतो आणि त्यांनी आतापर्यंत सांगितलेले की 7दा नाही 8दा जे आहे वेगवेगळ्या प्रकारची युद्ध जगामध्ये मी रोखलेली आहेत आणि म्हणून नोबेल पीस प्राइजचा खरा हकदार मीच आहे। पण त्याच्यापुढे ते हे सुद्धा म्हणतात की एवढंच माझं मोठं कर्तृत्व असताना सुद्धा मला जे आहे नोबेल पीस प्राइज मिळणार नाही हे सुद्धा मला त्या ठिकाणी माहित आहे। मुळातच त्यांनी जोरदार त्या ठिकाणी प्रयत्न केले होते। एक प्रकारे मी म्हणेल की प्रेशर टॅक्टिक अशा विधानांच्या माध्यमातून हे नॉर्वेजियन पीस कमिटी, नोबेल पीस प्राइजच्या पीस कमिटीवर पण त्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे प्रेशरायझिंग टॅक्टिक वापरलं होतं। पण असं असून सुद्धा माझ्या मते त्यांना जे आहे या वर्षीचं नोबेल पीस प्राइज मिळालं नाही। टेक्निकली खरोखरच आपण विचार केला तर 31 जानेवारी 2025 पर्यंत याच्याशी संबंधित नॉमिनेशन देणं एक्सपेक्टेड होतं। 300 साधारणतः नॉमिनेशन या वर्षीच्या नोबेल पीस प्राइज साठी आले होते, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा नॉमिनेशन होतं। पण दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळामधल्या काही दिवसानंतरच हे नॉमिनेशन त्या ठिकाणी 31 जानेवारी पर्यंत असल्यामुळे ते त्या ठिकाणी संपलं होतं आणि नंतर त्यांनी जे काही सोकॉल्डची जी विधानं करतायत किंवा जो काही त्यांचा दावा आहे तो त्याच्यानंतर झालेला आहे। या वर्षी तर नक्कीच त्यांना मिळालं नाही। त्यांचा एक प्रकारचा जे आसुसलेले आहेत नोबेल पीस प्राइज साठी ती इच्छा काही पूर्ण झाली नाही। पण ऑन अ सिरियस नोट खरोखर 2026 साठी सुद्धा माझ्या मते ते पुन्हा प्रयत्न त्या ठिकाणी करतील आणि जर खरोखरच त्यांचं हे काम त्या ठिकाणी असेल आणि आपल्याला इस्रायल हमास युद्ध किंवा रशिया युक्रेन युद्ध यामध्ये खरोखरच काही पॉझिटिव्ह गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या तर 2026 मध्ये सुद्धा जे आहे ते स्वतःचा दावा या नोबेल पीस प्राइज साठी पुढे करतील आणि 2026 साठी सुद्धा ते दावेदार असतील। त्यांचा एकच मुद्दा आहे, ते म्हणतात की 2009 ला जर त्यांचे विरोधक डेमोक्रेटिक पार्टीचे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पार्टीचे ओबामा यांना 2009 चा नोबेल पीस प्राइज मिळू शकत असेल तर 2025 मध्ये तर मी एवढी 8 युद्ध रोखली, मला त्या ठिकाणी का मिळू नये? म्हणजे पॉलिटिकल अँगल आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची ही सगळी त्या ठिकाणी मागणी होती। पण सत्य आता समोर आलेलं आहे, 2025 चा नोबेल पीस प्राइज हा डोनाल्ड ट्रम्प यांना न मिळता मारिया मचाडो यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे, हे सत्य आहे। सतीश सर, जसं तुम्ही म्हणालात की 2026 साठी देखील आता ट्रम्प या पुरस्कारासाठी दावा करण्याची शक्यता आहे। यासाठी आता ठरवून ट्रम्प काही मोठे निर्णय घेऊ शकतात का, किंवा जी परिस्थिती आपण सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहतोय यामध्ये ट्रम्प अशा पद्धतीनं जाणून बुजून काही मध्यस्थी करू शकता का? माझ्या मते हा नोबेल पीस प्राइजशी संबंधित जो आहे नॉर्वेच्या ओस्लोमध्ये 5 मेंबर कमिटी जी असते, 5 सदस्यीय जी समिती असते त्यांच्याद्वारे हा त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो आणि एक प्रकारे स्वतंत्र निष्पक्षपणे ते हा निर्णय घेतात। फक्त विधानांच्या माध्यमातून किंवा दबाव तंत्राच्या माध्यमातून वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी सुद्धा हे काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी करतील। पण प्रत्यक्ष त्यामध्ये इंटरफिअर ते करू शकतील का त्याविषयी प्रश्नचिन्हच आहे। पण याचा दुसरा अँगल जर आपण कन्सिडर केला तर आता जानेवारी 31, 2026 पर्यंतचा कार्यकाल नॉमिनेशनसाठी त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि या नॉमिनेशन मध्ये खरोखरच मागच्या 1 वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकालामध्ये जी त्यांनी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आणि मी जसं म्हटलं की खरोखरच दावा असणं हा एक भाग, पण दुसरा भाग खरोखरच त्यांच्या या मध्यस्थीमुळे इस्रायल हमास युद्ध रोखल्या गेलं आणि त्यामध्ये जे आहे खरोखरच काही अशा सकारात्मक गोष्टी घडल्या। त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडल्या आणि त्यामुळे कित्येक जीव वाचले। हे जर सत्य
खरोखरच येणार असेल तर माझ्या मते त्यांच्या दाव्यामध्ये त्या ठिकाणी दम असू शकेल. पण फक्त त्यांनी अशा प्रकारची विधानं करणं किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मी आहे आणि मी म्हणतो म्हणून मला नोबेल पीस प्राइज त्या ठिकाणी मिळावं, अशा प्रकारचा त्यांचा कितीही दबाव तंत्राचा वापर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना त्या अनुषंगानं नोबेल पीस प्राइज मिळू शकणार नाही. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं त्यांचं कार्य जर तसं त्या ठिकाणी असेल तर 2026 जे आहे ते प्रबळ दावेदार म्हणून त्यांना आपण मानू शकतो. निश्चित. सतीश सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे आता येत्या काळात ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं रशिया युक्रेन असेल, हमास इस्रायल असेल यांच्यामधील युद्ध जर काही प्रमाणात संपलं तर ट्रम्प यांचा जो दावा आहे शांततेच्या नोबेल पुरस्काराचा तो पूर्ण होतं का हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र ट्रम्प यांना यंदाच्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाहीये, तर याऐवजी मारिया मचाडो यांना शांततेचं नोबेल जाहीर करण्यात आलेलं आहे.